कोंबड्यांची चटक लागली आणि बिबट्या भरवस्तीत कोंबड्यांसाठी शिरला। मात्र यावेळी त्याच्या तोंडाला कोंबड्या लागल्याच नाहीत तर जीव जायची वेळ आली। कोंबड्यांना पस्त करण्याच्या हेतूने आलेल्या बिबट्याची शिकार होता राहिली। बिबट्याला काही समजण्याच्या आतच रात्रीच्या अंधारात तो विहिरीत कोसळला। ही धक्कादायक घटना गडचिरोलीच्या देऊळगाव परिसरात घडली। कोंबड्यांना हेरून ठेवलेला बिबट्या रात्रीच्या अंधारात त्यांची शिकार करण्यासाठी आला। कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी म्हणून त्याने झडप घातली, पण ती चुकली आणि थेट विहिरीत कोसळला। बिबट्या विहिरीत पडल्याचं समजलं आणि संपूर्ण देऊळगाव परिसरात एकच खळबळ उडाली। बिबट्याला बाहेर काढायची हिंमत कोण करणार, त्यामुळे तातडीने पोलीस आणि वन विभागाला याची माहिती देण्यात आली। इकडे बिबट्या जीव वाचवण्यासाठी विहिरीत बुडू नये म्हणून ज्याचा आधार मिळेल ते दातात पकडून जीव मुठीत घेऊन लटकत होता। अखेर वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं। देऊळगाव परिसरात बिबट्याला कोंबड्या खायची चटक लागली, त्यामुळे तो या भागात वारंवार यायचा। कोंबड्यांसाठी बिबट्या पुन्हा रात्री आला। त्या भागात आलेल्या बिबट्या कोंबड्यांच्या मागे धावत असताना विहिरीत पडला। ग्रामस्थांना ही घटना लक्षात येताच त्यांनी वन विभागाला घटनेची माहिती दिली। वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत या बिबट्याला बाहेर काढलं आहे।